हा आणि तो बिगर याचा. हा का? अच्छा ओके. किती टक्क्याला म्हटलं जर्मिनेशन? 100%. 100% माझ्या हिशोबाने. तुमच्या हिशोबाने 100% का? आता मला मी माझ्या कंपनीचं 50% सांगतो जर्मिनेशन, तुम्ही 100% घेतलं. किती मस्त बेस्ट काम आहे का येतं. हा खतरनाक. सर, जर तेल गेला असता तर याच्यापेक्षा मग पूर्ण एकर भऱ्यात पुरला नसता एवढा. हा 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 फक्त झालं काय, हा. इथं आपण कमी टाकायला पाहिजे, याच्यापेक्षा कमी लागला असता आपल्याला. तुम्हाला सांगू का, फक्त 2 ते 3 दाणे लागतात ते. हा जास्त यंत्र नव्हतं, हे दुसऱ्या यंत्र मागवलं होतं आपण. तुम्ही काय केलं असतं का, तुम्हाला लागवड सांगतो आता. याची लागवड कशी करायची. 2 ते 3 दाणे फक्त टोबायचे. 4 बोट अंतर 2-3 दाणे टोबायचे. 4 बोट अंतर 2-3 दाणे टोबायचे. प्लॉट इतका खुलून काडी इतका छान दिसतो ना. आता हा जो आहे का, याच्यापेक्षा क्वालिटी एवढा भारी दिसला असता ना, पूर्ण खुलून दिसला असता. याला पिवळसर पण याला तापमान जास्त झालं. याला वास 5व्या दिवशी जर्मिनेशन, तुम्ही 3ऱ्या दिवशी मारू शकता. 5व्या दिवशी आणि 3ऱ्या दिवशी काढायला येतो. आज 30 दिवस झाले. छान आहे ना. हा काढायला ना, बघा ना, 30 दिवस काढायला ही व्हरायटी आता फुल काढायला. तिथला तो उपटला 400 ग्राम भरला तो. किती हे उपडले त्यातले? 400 ग्राम. 400 ग्राम. 5 गुच्छे उपडले. 6 गुच्छे उपडले. सर कॅल्क्युलेशन पाहून घ्या. 400 गुच्छे एकायच्या हा? एका एका लाईन मध्ये 400, एका लाईन मध्ये 400 इकडून 400 इकडून 800 गुच्छ आहेत. एवढ्यामध्ये 400 ग्राम. 400 हा गुच्छ. हे जे गुच्छ आहेत ना, असे हे लावलेले ठोस, म्हणजे एका ठिकाणी 5 दाणे 4 दाणे जे काही टाकले ते त्याचे गुच्छ 400 आहेत. एका लाईन मध्ये म्हणजे 2 मध्ये 8 गुच्छ, आपले 800 गुच्छ आले 2 लाईन मध्ये. 50,000 टोटल 40,000 आहे. मला सांगा 9 किलो मध्ये समजा एका किलो जर आपण 1000 जुडी, असं तुम्हाला उदाहरण सांगतो, एका किलोला 1000 जुडी. पण जुडी मला किती याची असू शकते ना. 350 ग्रॅमची जुडी जर 1000 येत असेल एका किलोला, माझं कॅल्क्युलेट सांगतो, तर तुम्ही बोलता 400, तर मला तुमचं कॅल्क्युलेट सांगा. 9 किलोला 20 तुम्हाला 9 किलो बियाण्याला एका किलोला किती जुडी निघाली. 350 ग्रॅमची किती जुडी या क्षेत्रात निघू शकते. नाही, आपण 400 हिशोबाने सांगा कॅल्क्युलेट. आता हे 400 निघालं ना, 3 हे उपटले 400 निघालं आहे ना. आमच्या हिशोबाने 20 क्विंटल निघालं पाहिजे आजच्या तारखेमध्ये. क्विंटल मला नाही समजत. नाही गुच्छ नाही, मग त्यांना ते जुडीत नाही समजा. कारण जुडी कसं आहे सर, बांधणं वेगवेगळं आहे ना. कोणी 200 ग्रामची जुडी करू शकते, कोणी 100ची करू शकते, कोणी 250 किलोचीच बांधणार आहे. किलोची जुडी. हा, एका किलो मध्ये किती जुडी निघू शकते किलोची. किलोच्या किती निघू शकतात अशा याच्यात एका किलो क्विंटल मध्ये 100. क्विंटल मध्ये 100. एका किलो नाही, एका किलो बियाणं लावलं तुम्ही समजा. आता हे 1 किलो बियाणे आले 2 क्विंटल. 200 किलो माल 1 किलो मध्ये. 1 किलो मध्ये 1 किलो मध्ये 200 200 ते 250च्या आसपास. 200 किलो म्हणजे 200 भागिले 350 करा बरं. 200 क्विंटल बरं का. 200 किलो भागिले 350. 200 किलो बरोबर. तर तुमच्या हिशोबाने एका किलोला किती जुड्या निघतात. म्हणजे 200 किलो 200 भागिले 350 टक्केवारी. 600 जुडी निघणार. 600 ओके. हा 600 बेस्ट. भरपूर झाला. तुमच्या ऍव्हरेज नुसार किती निघालं पाहिजे. आमच्याकडे काय असतात 300-350 ग्रॅमची जुडी असते ना. आमच्याकडे जुडीवर चालतच नाही. आमच्याकडे 10 रुपयाला म्हणजे 10 रुपयाला जुडी विकतात ते साखर मुंबई मार्केटला. तशी एका किलो मध्ये 900 ते 1000 जुडी निघायला पाहिजे. म्हणजे एका किलो मध्ये शेतकऱ्याला 10,000चं उत्पन्न लोकल मार्केटला हातगाडीवर भेटलं पाहिजे. बरोबर. असं त्या शेतकऱ्याचं टार्गेट असतं. आता हा 20 क्विंटल धना निघेल. जर समजा हा 100 रुपयांनी जर गेला असता फक्त, तरी 2 लाख रुपये झाले असते. पण आता भाव डाऊन आहे ना. बरं जाऊ द्या. आता समजा हाही भाव राहिला 20 रुपये किलोचा. 20 क्विंटल जर धना निघला 40,000 बनवून राहिले. 3750 रुपयाचा आपण धना लावलेला आहे. 10 पट झाली. आणि दिवस 30 दिवस. आज 35 दिवसांमध्ये तुम्हाला 10 पट कोणीच करू शकत नाही. कोणीच व्यापारात होत नाही. याच्यात होतं याच्यात होता. पण कोणीच पगार देऊ शकत नाही तुम्हाला. हेच आम्ही अशोक हेच करते होतं. त्याला माहिती का माझा सेल किती असेल साहेब पुण्यामध्ये, किती असेल. इथं कुठंच नव्हता. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मी आधी यांनी सांगितलं मला की अशोका धनिया बोलवा, हेच आहेत जनक अशोकाचा धनिया इकडे आणणारे. यांनी नंबर दिला. हा यांना धन्यवाद. माणूस भेटून दिला. खूप शोधाशोध केली मी याची, पण काही उत्तरच नव्हतं भेटत. मला वाटतं तुम्हालाच कॉन्टॅक्ट केला होता. नाही, तो एक दुसरा नंबर होता आधी, त्यांना कॉन्टॅक्ट केला. त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला. नाही, ते आधी कोण होते ते एम्प्लॉई, त्यांना तो कॉल. बारामती